पाचवी गोष्ट आहे, वास्तवाचा स्वीकार करा. कधी कधी परिस्थिती आपल्या हातात नसते. आपण कितीही चांगलं वागलो तरी समोरून चांगला प्रतिसाद मिळेलच असं नाही. अशा वेळी आजची वेळ कठीण आहे, पण ही सुद्धा निभावून जाईल हा विचार करा. बदल झालाच पाहिजे असा आग्रह धरण्यापेक्षा शांत राहून परिस्थिती स्वीकारली की मनाची घालमेल संपते. बदल झालाच पाहिजे असा आग्रह धरण्यापेक्षा शांत राहून परिस्थिती स्वीकारली की मनाची घालमेल थांबते. मन शांत ठेवणं ही एक साधना आहे. ती एका दिवसात जमणार नाही, पण रोज थोडा प्रयत्न केला, स्वतःला थोडा वेळ दिला तर मुलांच्या वादळातही तुम्ही तुमचं मानसिक संतुलन राखू शकाल. तुम्ही शांत असाल तरच तुम्ही घर शांत ठेवू शकाल. जन्माला येताना प्रत्येक जण काही गुण अवगुण स्वतःचं असं स्वतंत्र व्यक्तिमत्व घेऊन येतो. आपण आपल्या वागणुकीने त्या गुणांवर संस्कार करत असतो. म्हणूनच तर एकाच घरामध्ये वाढलेली एकाच आईवडिलांची कधी कधी जुळी मुलं सुद्धा स्वभावाने किती वेगळी होतात. आता तुम्ही म्हणाल, आम्ही मुलांना वाईट वळण लागावं म्हणून प्रयत्न करतो का? तर ह्या प्रश्नाचं उत्तर मी हो असं देईन. कारण कधी कधी आपण चांगल्यासाठीच खूप चांगलं वागतो, मुलांना ओव्हर प्रोटेक्ट करतो, त्यांनी मागण्याच्या आधीच किंवा मागता क्षणी वस्तू हजर करतो, आगाऊपणा केला, उलट बोलली तरी जाऊ दे म्हणून सोडून देतो. आणि हे खूप चांगलं वागणं कधी कधी घातक ठरतं. शिवाय आपण मुलांना वागायला शिकवतो एक म्हणजे चांगलंच शिकवतो, पण स्वतः मात्र तसं वागत नाही. आणि मुलं उपदेशातून नाही तर अनुकरण करून शिकतात. आता असं नाही वागायचं तर मग वागायचं तरी कसं? तर ह्यासाठी संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे, ज्यामध्ये पालकत्वाचा एक महत्त्वाचा नियम सांगितलेला आहे. पुत्रे मित्रवदाचरेत ही त्याची शेवटची ओळ तुम्ही कुठे ना कुठे ऐकली असेल. तर त्या सुभाषिताचा सोप्पा मराठी अर्थ असा की 5 वर्ष वयापर्यंत मुलाचे लाड करावेत, तिथून पुढची 10 वर्ष कडक शिस्तीत वागवावं आणि 16व्या वर्षापासून मित्रासमान म्हणजे त्याला बरोबरीने वागवावं. म्हणजेच त्याच्या मताला बोलण्याला मान द्यावा, पण तितकंच आपल्या सन्मानाचं सुद्धा रक्षण करावं.